फुंकलय निवडणुकांचं रणशिंग, सर्वच पक्ष निवडणुकीच्या लढाईसाठी होणार दंग. एकाला मिळणार संधी तर दुसऱ्याची उडणार दांडी. कोण करणार मतदारांच्या मनात घर आणि कोणाचं होणार पारड जड. काय म्हणतंय लोकसभा आणि विधानसभेतील मतदारसंघात घडणारं राजकारण. जाणून घेण्यासाठी पहा न्यूज अनकटचं विश्लेषण. #राजकारण. नमस्कार, मी कृपा सपकाळ. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आजचा विषय आहे वंचितच्या खेळीने महायुतीची कोंडी. राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागांवरून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असला तरी कोण किती जागा जिंकतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. एकमेकांना खिंडीमध्ये गाठून जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यावरच सर्वच राजकीय पक्षांचं, विशेष करून भाजपचं भर. मात्र सद्यस्थितीमध्ये बदलते राजकीय समीकरण पाहता वंचितमुळे सत्ताधारी पक्षांच्या ध्येयाला सुरुंग लागतो की काय आणि विरोधकांना लाभ होतो की काय, हाच मुद्दा राज्यामध्ये महत्त्वाचा ठरलाय. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतांची संख्या पाहता आणि सध्या वंचितचा सुरू असलेला बोलबाला पाहता मतांचं ध्रुवीकरण हेच यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असणार आहे. त्यात मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे निवडणुकीत अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी ज्याला कुणाला पडायचे त्यांनी पाडावे, पण अपक्ष म्हणून उमेदवार उभे करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तत्पूर्वी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांची आदल्या दिवशीच भेट घेतल्याने पुन्हा एकदा वंचितचं महत्त्व अधोरेखित झालंय. आधीच महाविकास आघाडीत वंचितचा सहभाग असणार की नाही यावरून संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. मात्र महायुती विरोधात वंचित असल्याचं स्पष्ट झालंय. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवून वंचितने भाजपची बी टीम हा आरोप खोडून काढलाय. किंबहुना तसा आरोप आता कुणाला करता येणार नाही. त्यामुळे आता वंचितची रणनीती कितपत प्रभावी ठरेल हा मुद्दा राजकीयदृष्ट्या चर्चेचा ठरणार आहे. त्यात जरांगे यांनी अपक्ष उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे, तसेच कुणाला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे सत्ताधारी महायुतीची कोंडी होईल का हा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यात आंबेडकर आणि जरांगे हे एकत्र येणार नाहीत, कारण गेल्या 2 दशकामध्ये भाजपने आपली जुनी ओळख बदलली. सामाजिक समरसतेचा नारा देत इतर मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी तसेच सत्तेमध्ये त्यांनी संधी दिली. त्यामुळे भाजपची ही भक्कम मतपेढी तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यात गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत ओबीसींची मोठ्या प्रमाणात मते भाजपच्या मागे उभे राहिल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. आंबेडकर जरांगे हे जर एकत्र आले तर त्यातून मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं. इतर मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात पुन्हा भाजपच्या मागे उभा राहू शकतो. हे धरूनच आता वेगळी रणनीती आखली गेली. त्यात जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय. जरांगे यांच्या मागे असणाऱ्यांमध्ये सरकारवर नाराज असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या नियोजित तिसऱ्या आघाडीला होणारं मतदान हे महायुती विरोधातील आहे. नेमका विरोधकांमधील हा दुहीचा लाभ भाजप तसेच मित्र पक्षांना होईल हे साधे सरळ गणित आहे. त्यामुळे जरांगे यांनी आता भूमिका बदलली, पण त्याआधी आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली हेही दुर्लक्षित करून चालणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आंबेडकर यांच्या उमेदवारांनी विदर्भ तसेच मराठवाड्यात जवळपास 12 मतदारसंघात 1 लाखांहून अधिक मते मिळवली होती. पश्चिम महाराष्ट्रामधील सांगलीत 3 लाख तर हातकणंगलेमध्ये 1.25 लाख मते घेतल्यामुळे निकालावर परिणाम देखील झाला होता. राज्यामधील 6 मतदारसंघामध्ये वंचित आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मते भाजप शिवसेनेपेक्षाही जास्त होती. थोडक्यात 6 जागांचा फटका या ठिकाणी वंचितमुळेच बसल्याचं पाहायला मिळालं होतं. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर होते. ही आकडेवारी पाहता महायुतीच्या विरोधात मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सफल झालेले नाहीयेत आणि आता ते होणार का याबाबत शाश्वती नाहीये. असे असले तरी ऐन मोक्याच्या क्षणी वंचित भूमिका जाहीर करेल असे संकेत आहेत. वंचितला गतवेळी मिळालेली एकूण 38 लाख मते यंदा कितीवर जातात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सद्यस्थितीत वंचितमुळे आघाडी आणि महायुतीची कोंडी झाल्याचं चित्र स्पष्ट आहे. परंतु आता ही कोंडी कोणत्या लोकसभा मतदारसंघात आणि कोणत्या उमेदवाराची होते
हे वंचितने आपले उमेदवार उभे केल्यानंतरच स्पष्ट होईल. तुर्तास वेळ झाले या विषयामध्ये ह्या भागामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.